नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आयोगातर्फे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे 19 जुलै 2024। आजचे नोटिफिकेशन आहे, थोड्या वेळा आधीच हे नोटिफिकेशन आलेलं आहे। समाज कल्याण विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यातर्फे जी परीक्षा होणार आहे त्याबाबत हे नोटिफिकेशन आलेलं आहे। तर सर्वात आधी बघा, इथे यांनी संवर्गाची नावे दिलेली आहेत। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्सम पदे गट अ, समाज कल्याण अधिकारी गट ब, सहाय्यक संचालक किंवा संशोधन अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी गट अ, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब आणि गृहप्रमुख गट ब या पदांसाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। आणि फॉर्म भरल्यानंतर जेव्हा मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आलं ACBC कॅटेगरीमध्ये, तेव्हा विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याची मुभासुद्धा देण्यात आलेली होती। त्याबाबत आपण याआधी व्हिडिओ बनवलेला आहे। परंतु आता तुम्हाला माहिती आहे की कितीतरी मराठा विद्यार्थ्यांकडे ACBC प्रमाणपत्र किंवा OBC प्रमाणपत्र नव्हते, यामुळे विद्यार्थ्यांनी आपली कॅटेगरी चेंज केली नाही। बहुतांश मराठा विद्यार्थ्यांकडे आता ACBC प्रमाणपत्र आलेलं आहे आणि उर्वरित मराठा विद्यार्थ्यांकडे OBC प्रमाणपत्र सुद्धा आलेलं आहे। आता इथे बघा, यांनी काय सांगितलेलं आहे की पॉइंट नंबर 3 मध्ये यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडे तुम्ही जर ओपन कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी या दोन कॅटेगरींमधून जर तुम्ही अर्ज भरलेला असेल आणि जर तुमच्याकडे ACBC किंवा OBC प्रमाणपत्र तुमच्याकडे आलेलं असेल, तर तुम्ही बघा ओपन आणि EWS या कॅटेगरीमधून तुमचा जो दावा आहे ती कॅटेगरी तुम्ही चेंज करायला पाहिजे आणि ACBC किंवा OBC तुम्ही विकल्प सादर करणे आवश्यक आहे। ओके, तर EWS आणि ओपन तुमचं असेल आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र आलेलं असेल तर तुम्ही कॅटेगरी चेंज करा असं यांनी सांगितलेलं आहे। कारण जर तुम्ही तशी कॅटेगरी चेंज केली नाही आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला EWSचा लाभ मिळणार नाही। ओके, तुम्ही कॅटेगरी जरी चेंज केली नाही, EWS मध्ये ठेवलं तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही। म्हणून बघा, जर तुमच्याकडे प्रमाणपत्र आलेलं असेल तर तुम्ही कॅटेगरी चेंज करायला पाहिजे। ओके, असं यांनी इथे सांगितलेलं आहे। आता बघा, तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला आपल्या MPSCचा जो अकाउंट आहे तिथे तुम्हाला जायचे आहे आणि माय अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तिथे जाऊन बघा, हे बघा लिंक समोर क्वेश्चन नावाच्या जो बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि जी माहिती तिथे तुम्हाला विचारली जाणार ती माहिती तुम्हाला तंतोतंत भरायची आहे आणि ती सबमिट करायची आहे। ओके, आणि त्यानंतर काय होणार, तुम्ही जर ACBC किंवा OBC कॅटेगरी निवडून जर आधीचा जो फॉर्म होता तो तुम्ही रद्द केला तर तुम्हाला मूळ अर्जातील दावा तुमचा रद्द समजण्यात येईल आणि जो तुम्ही नवीन दावा केलेला आहे तो तुमचा दावा खरा मानण्यात येईल। ओके, म्हणजेच तुम्हाला ACBC किंवा OBC कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे असे मानण्यात येईल आणि आधी जे तुम्ही EWS किंवा ओपन टाकलेले होते ते मानण्यात येणार नाही। ओके, त्यानंतर बघा, तुम्ही जर ACBC आणि OBC असा तुम्ही जर विकल्प सादर केला तर त्यानंतर तुम्हाला EWSचा लाभ मिळणार नाही। आणि त्यानंतर बघा, जर तुमच्याकडे ACBC किंवा OBC जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि NCL सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे, तरी सुद्धा तुम्ही ACBC किंवा OBC विकल्प तुम्ही सादर केला नाही तर तुम्हाला EWSचा दावा तुमच्या ग्राह्य धरण्यात येणार नाही असं येथे सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, डेट बघा 19 जुलै पासून म्हणजे आजपासून तर 11 ऑगस्ट पर्यंत तुम्ही हे भरू शकता। ठीक आहे, म्हणजे आताही तुमच्याकडे प्रमाणपत्र काढण्याकरिता वेळ आहे। तुम्ही 11 ऑगस्ट पर्यंत तुमचं प्रमाणपत्र काढू शकता आणि तुमचा विकल्प तुम्ही सादर करू शकता। तर ज्या मराठा विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रमाणपत्र काढलेलं नाही त्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलेलं आहे की आम्ही कॅटेगरी चेंज करणार नाही तर EWSचा कट ऑफ कमी लागणार, जसं आधी लागलेलं होतं जेव्हा EWS आरक्षण पहिल्यांदा मिळालेलं होतं त्यावेळेस EWSचा कट ऑफ कमी लागलेला होता। ओके, खूप कमी लागलेला होता। आता तेवढा कमी कट ऑफ लागणार नाही। ओके, कट ऑफ तुमचा हायस्ट लागणार आहे, म्हणून असा विचार करू नका की EWSचा कट ऑफ कमी लागणार तर आम्ही कॅटेगरी चेंज करणार नाही। कॅटेगरी चेंज करावीच लागणार आहे। ओके, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालेलं असेल तर कॅटेगरी तुम्हाला चेंज करावीच लागणार आहे, नाहीतर तुम्हाला EWSचा लाभ मिळणार नाही आहे। ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्हाला बघा NCL सुद्धा 2024-25 या आर्थिक वर्षातील NCL प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला काढायचे आहे। ओके, आणि तुमची परीक्षा होणार आहे 18 ऑगस्ट। ठीक आहे, परीक्षा पोस्टपोन करण्यात येणार नाही। 11 ऑगस्ट पर्यंत तुम्ही आपली जी जी कॅटेगरी आहे तुम्ही चेंज करू शकता आणि 18 ऑगस्टला तुमचा पेपर होणार आहे।
18 ऑगस्ट ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. याबाबत तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा प्रश्न विचारू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.